नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले नमो बुद्धाय या प्रेरणादायी चॅनलमध्ये. मागील भागात आपण डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या आयुष्यातील एक छोटीशी प्रेरणादायी गोष्ट पाहिली. पण आज मात्र आपण त्यांचा जीवनपट क्रमशः पाहणार आहोत. यामध्ये आपणाला त्यांचा जन्म, त्यांचे कुटुंब, त्यांचे बालपण तसेच सर्व प्रसंग पाहावयास मिळणार आहेत. चला तर मग या प्रवासात आमचे सहप्रवासी व्हा आणि सुरुवात करूया आपल्या प्रेरणादायी प्रवासाला. हा प्रसंग आहे डॉक्टर आंबेडकर यांच्या जन्मापूर्वीचा. भीमरावांच्या आजोबांचे नाव होते मालोजीराव संकपाळ. त्यांचा एक छोटा भाऊ होता. तो 14-15 वर्षाचा असतानाच साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला. त्यावेळी त्यांची आई जिवंत होती. आपला मुलगा खूप दिवसांनी परत आला हे पाहून त्यांच्या आईला अतिशय आनंद झाला आणि त्याने संसार करून तिथेच राहावं असा आग्रह त्यांच्या आईने धरला. त्याप्रमाणे मालोजीरावांनीही त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण साधू महाराज काही केलं ऐकेनात. त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितलं, दादा, इतकी वर्ष तपश्चर्या करून माझे काही समाधान झाले नाही, तेव्हा मला कृपया थांबवू नका. त्यावर मालोजीरावांनी हरकत नसल्याचे सांगितले. मात्र आई तुला जाऊ देणार नाही, त्याचं काय? त्यावर साधूबाबांनी मालोजीरावांना एक युक्ती सांगितली. ते म्हणाले की आईला तू सांग की हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे, तो तुझाच मुलगा आहे हे कशावरून? तसंही हे गोसावी फार चेटके असतात. तो आपल्या घराला व इस्टेटीला धोका करणार नाही हे कशावरून? तेव्हा हा गोसावी जात आहे तर त्याला जाऊ दे, त्याला आग्रह करू नकोस. ठरल्याप्रमाणे मालोजीरावांनी आईला हे पटवून दिले व साधूबुवांचा जाण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर 20 वर्षांनी तेच साधूबुवा परत आले, पण त्यावेळी त्यांची मातोश्री दिवंगत झालेली होती व साधूबुवाही बरेच म्हातारे झाले होते. ते मालोजीरावांना म्हणाले, दादा, माझा अवतार कार्य आता संपत आला आहे. आता मी केवळ आपली शेवटची भेट घेण्यासाठी आलो आहे. तसेच जाता जाता मी आपल्याला एक अभिवचन देत आहे की आपल्या 3ऱ्या पिढीत एक उद्धारकर्ता जन्माला येईल. तर मित्रांनो, आत्ता सांगितलेल्या प्रसंगातील साधूबाबांनी केलेल्या भविष्यवाणीतील उद्धारकर्ता कोण असेल असे तुम्हाला वाटते? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रेरणादायी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्य प्रवासातील गोष्टी आणि प्रसंग जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुन्हा भेटू. जय भीम, नमो बुद्धाय.